चला सलाबेची जोडी आपण लगेच सहा मैदानाच्या आतमध्ये 7 सचिन आपला साथीदार कुठे राहिला स्पर्धा मोठी आहे लाईव्ह आहे त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपली सलामीची जोडी आपण लगेच दाखल करा आणि असं लक्ष असू द्या नेरे धुंद्रे विभागामध्ये अनेक सारे नियमावली नक्कीच तुमच्यापर्यंत देखील पोहोचल्यात त्याच्यामुळे आपण उशीर करू नका आपली लगेच सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करा चला सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली आहे त्याच्यामुळे जी गोपालकृष्ण धुंद्रे संघ आपण लगेच क्षेत्रक्षण देखील सजून घ्या भरपूर चांगली स्पर्धा आज स्पर्धेचा आपण दुसरा दिवस पाहतोय स्वर्गीय नामाबुवा पाटील स्मृती चषक रोमन ट्रॉफीचा क्रीडांगण आणि दुसरा दिवस आणि तुम्हाला पहिल्या फेरीमध्ये दुसरी मॅच पाहायला मिळतं काय करता लक्ष असू द्या सचिन चला 12th मॅन 12वा प्रतिनिधी देखील पाठवा सचिन 12वा खेळाडू आपण पाठवा व्यासपीठावरती फास्ट आहे मला ये तर पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत सेकंड मॅच पाहायला मिळेल एका साईडला गोपालकृष्ण धुंद्रे आणि त्याला फाईट करत असताना खानाव या दोन संघांदरम्यान आपण ही लढत पाहतोय सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज संजय पाटील यांना सचिन मुंड्याना संजू पाटील ही सलामीची जोडी कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा 5 षटकांची मॅच टॉस जिंकून सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो मात्र खानाव टीमला आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय तो मात्र गोपालकृष्ण धुंद्रे टीमला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज श्रवण चौधरी गोलंदाजीच्या पंचाचा ग्रीन सिग्नल गेम ऑन सेकंड मॅच आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना खानाव संघ गेम ऑन पहिलाच बॉल गोलंदाज तयार श्रवण चौधरी हा मुख्य ट्रम्प कार्ड गोपालकृष्ण धुंद्रे टीमचा केमान पहिलाच बॉल उडवलाय समोर ऑन साइडला तडाखा दिलाय संजीव पाटीलला आणि ठोकला हा पहिल्याच बॉल वरती दमदार रुबाबदार शानदार षटकार पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं संजीव पाटीलनं आणि वैयक्तिक संघाचं अकाउंट हे 6 धाब्यानं ओपन केला अगदी चांगलं स्टार्ट देण्यासाठी ओपनिंग ब्लास्ट करत असताना मैदानाच्या आतमध्ये संजीव पाटील हा फलंदाज पहिल्याच बॉलवरती षटकार आला थोडंसं प्रेशर हा निर्माण झाला गोलंदाज श्रवण चौधरी या गोलंदाजावरती हा ट्रॅकर होता लाईन पाहावी लागेल दीपक पाटील सरांचा इशारा आलाय की हा बॉल लेग स्टंपला मिस करत होता इट इज अ बाईट अवंतर एक धाव थोडासा प्रेशर निर्माण झालाय गोलंदाज श्रवण चौधरी वरती कारण का पहिल्याच बॉलवरती आक्रमक रूप धारण केला फलंदाज
संजू पाटील या फलंदाजांना. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये संजू पाटील गोलंदाज तयार. ट्रॅकर बॉल होता, दिशा दिली, चांगला फटका, चेंडू वेगानं सप्पर होत असताना बाउंड्री लाईनच्या पायर षटकारानंतर येतोय फलंदाज संजू पाटीलच्या बॅटमधून आज चौकार. संघाची धावा संख्या पहिली संघ 11 या आकड्यावरती. फार चांगला खेळ साकारतो. पहिल्या पूर्वार्धामध्ये टॉस जिंकून सर्वप्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला खानाव टीमनं आणि अगदी चांगली फलंदाजी सध्या संजू पाटील मॅच मध्ये करतोय खानाव टीमसाठी. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहिला. वैयक्तिक 10 धाब्यांचे दमदार योगदान देत असताना इन ऍक्शन मध्ये फलंदाज संजू पाटील. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, लावून द कार्पेट, मिड ऑन मिड विकेटच्या अगदीमध्ये चेंडू चालला, मात्र क्षेत्रक्षेत्र थोडंसं पम्बलिंग झालं. तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केला. टीचे नितीन यांनी या स्पर्धेमध्ये आज आपण पाहिलं, कालचा दिवस देखील भरपूर आराम केला, आज देखील आराम करत असताना आपण ते पाहतोय. चेहऱ्यावरती हास्य वातावरण, अनेक चांगले व्यक्तिमत्व आहेत. संघाची धावसंख्या पाहिली संघ 13 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज संजू पाटील अगदी चांगला खेळ साकारतो. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉट बॅकवर्ड ठेवला, क्षेत्ररक्षक होते, थोडंसं आउटफील्ड खराब आहे, चेंडू निघून चालला डीपला, क्षेत्ररक्षक वेगानं जातील शॉट पासून डीप पर्यंत आणि तोपर्यंत संधी साधली. पुन्हा एकदा या बॉलवरती धाबा कंप्लीट केला. 2 चांगले क्रिकेट. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर मागे 2 बॉलवरती डब्बल पाहिला. संघाची धावसंख्या सध्या वेगानं सफर देत असताना संघ जाऊन पोहोचला तब्बल 15 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना खानाव संघ संजू पाटीलची प्रतीक्षा करत होता खानाव संघ आणि जसा मैदानाच्या आतमध्ये इन झाला तेवढंच चांगलं खेळ आपण त्याच्या माध्यमातून सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज श्रवण चौधरी त्याच्यावरती प्रहार करत असताना एक चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये साकारतोय फलंदाज संजू पाटील. 15 धाबा धाव पुस्तकावरती चेंडूचा विचार केला, तब्बल 4 चेंडू फेकल्यात आणि 4 बॉलमध्ये 15 धाबा खर्च केला. श्रवण चौधरी हा मुख्य ट्रम्प कार्ड त्याच्यावरती वार करतोय. संजू पाटील फलंदाज लावून द कार्पेट, एक्स्ट्रा कव्हरला गेलं, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि पुन्हा एकदा डब्बल पाहायला मिळालं. चांगली रन इन द बिटवीन, चांगलं तालमेल, दोन्ही फलंदाज एका साईडला संजू पाटील आणि दुसऱ्या साईडला सचिन मुंडे जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे आणि तेवढे चांगला खेळ साकारताना खानाव टीमसाठी. या बॉलवरती 2 धाबा आहेत. संघ जाऊन पोहोचला तब्बल 17 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक आहेत शॉट फाईन मध्ये आणि इथे तोपर्यंत आपण पाहिलं तर डॉट चेंडू आला. अंतिम बॉल डॉट फेकला गोलंदाज श्रवण चौधरीनं, जिथे पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार मिळाली खानाव टीमला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाबा आल्या तब्बल 17. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात अगदी दमदार मिळाली जगदंब गावदेवी खानाव टीमला. पहिल्या षटकामध्ये संजू पाटीलच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहिल्यानं वैयक्तिक 16 धाब्यांचे योगदान दिलं फलंदाज संजू पाटीलला आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 17 या आकड्यावरती. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जय सिनारे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. बॅकअप द्यावा लागेल कमबॅक हवा मॅच मध्ये गोपाळकृष्ण धुंद्रे टीमला. आन्सर कमबॅक करायचा असेल तर तुम्हाला विकेटसाठी प्रयत्न, विकेटसाठी जाल रचावा लागेल आणि त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. गोलंदाज जय सिनारे त्याच्यावरती आता विश्वास ठेवलाय गोपाळकृष्ण धुंद्रे टीमला. थोडासा वेटा नॉच केला, क्षेत्ररक्षक आहेत, पकडला झेल, संपलाय. सचिन मुंडेचा केला पहिला धक्का जगदंब गावदेवी खानाव टीमला.
तर विकेट पहिला फलंदाज बाद झाला सचिन मुंडे अकाउंट देखील ओपन करता आले आणि अखेर का पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केलं जय सिनारीना जिथे धाबेवरती थोडासा ब्रेक लावण्याचा प्रयत्न जय सिनारेचा कारण की पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं नितीन तर धाबा आल्या 17 त्याच्यानंतर थोडासा दबाव निर्माण झाला होता गोपाल कृष्ण दोंदरे टीमवरती आणि त्या दबावाला तर अगदी साईडला ठेवून नैसर्गिक गोलंदाजी केली आणि पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केलं जय सिनारेनं जिथे पहिला धक्का जगदंबा गावदेवी खानाव टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय नीरज हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार जय सिनारे लो फुलटास बॉल होता टॅपिंग क्रिकेट झालं ऑनसाईडला खेळलाय स्वतः गोलंदाज जातील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एका धाब्याला प्राधान्य देत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं नीरजनं आणि स्ट्राईकवरती पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये फलंदाज संजीव पाटील ज्याच्या बॅटमधून धाबा येतात सध्या बॅटिंग करत असताना जगदंबा गावदेवी खानाव टीमसाठी पहिल्या षटकामध्ये अगदी दमदार खेळ राहिला आता सेकंड पॉवर प्लेचा षटक गोलंदाज जय सिनारे ज्याच्यावरती विश्वास ठेवला खानाव टीमनं आणि त्या विश्वासाला साथ देत असताना गोलंदाजी करतोय हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळेल कमालीचा षटक फेकत असताना बॅकअप कमबॅक करतो मॅच मध्ये तो मात्र जीकेसी धुंदरे संघ त्याच्यानंतर डीजे नितीन अगदी आमच्या समेत जॉईन आहेत आपण पाहिलं तर ही स्पर्धा झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला डीजे नितीनचा अगदी जल्लोष पाहायला मिळेल श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर आयोजित आमदार चषक ही स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये आपण डीजे नितीन यांना पाहणार आहोत ही स्पर्धा झाल्यानंतर थेट लगेच त्या स्पर्धेमध्ये जॉईन होतील त्यांचा देखील आपण सातत्यानं बिझी शेड्यूल पाहतोय आज टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये पाहिलं तर सर्वाधिक जास्त मागणी कोणत्या डीजेला येत असेल तर आवर्जून ते नाव घेतलं जातं सानिया डीजेचे प्रोप्रायटर डीजे नितीन यांचा बोलबाला सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहिला त्यांचा देखील आभार व्यक्त करूया तेवढीच चांगली गोलंदाजी मॅच मध्ये करतोय जय सिनारे धाबेवरती आता अंकुश लावला पहिल्या ओव्हरमध्ये धाबेंचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न केला खाना टीमनं आणि त्या धाबेला आता त्या डोंगराला खिंडा पाडण्याचा प्रयत्न करतोय सध्या गोलंदाज जय सिनारे मागे 3 बॉल सलग डॉट केलाय 4 बॉल डॉट केलाय फलंदाज संजय पाटील आणि या षटकामध्ये सलग 3 बॉल निर्धाव फेकलात गोलंदाज जय सिनारेना सोप्पा पालिंग समरीन डिलिव्हरी अजून एक निर्धाव चेंडू हा षटक भरपूर चांगला राहिला तो मात्र गोपाल कृष्ण धुंदरे टीम साठी या षटकामध्ये आपण पाहिला एक धक्का आणि अवघ्या एकच धाव खर्च केले इतका चांगला षटक फेकलाय गोलंदाज जय सिनारेना धुंदरे टीम साठी तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिल्या तर 18 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जगदंबा खानाव पहिल्या षटकामध्ये सुरुवात अगदी दमदार मिळाली जिथे पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या आणि त्याच्यानंतर मागे षटक सेकंड पॉवर प्लेचा षटक भरपूर चांगला फेकला गोलंदाज जय सिनारेना च्या षटकामध्ये अवघ्या एकच धाव आणि एक धक्का सचिन मुंडेची विकेट त्या षटकामध्ये आली आणि थोडासा दबाव आता बॅटिंग करत असताना खाना टीमवरती बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तिसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला सध्या गोपाल कृष्ण धुंदरे टीमचा हा तिसरा गोलंदाज प्रणव चौधरी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती समोर इन ॲक्शन मध्ये नीरज हा फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी इन झालाय खाना टीमचा फलंदाज प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी यॉर्कर बॉल हा डिलिव्हर केला लेंथ लाईन भरपूर चांगली आत्मविश्वासाने गोलंदाजी करतो मॅच मध्ये गोपाल कृष्ण धुंदरे जरी पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या त्याच्यानंतर आमच्यामध्ये क्षमता आहे आमच्यामध्ये प्रोटेक्शन आम्ही बॅकअप देऊ शकतो मॅच मध्ये कमबॅक करू शकता हे दाखवलं सध्या खानाव टीम माफ करा धुंदरे टीमनं फुलटॉस बॉल तो आता दोन्ही हाताने कबूल केलाय चांगला फटका पंचांचा इशारा की हा बॉल हाईट फॅक्टर जास्त होता लगेच दंडित घोषित केला नोचा इशारा दिला मग ते 7 सत्ता मिळाला या बॉलवरती बॅटिंग करत असताना जगदंबा गावदेवी खानाव टीमला चला ब्लॅक स्क्रीन समोर कोणता संघ आपण पाय आतमध्ये घ्या मोसारे टीम चला आपला एक खेळाडू तिथे बॉन्डलाईनच्या बाहेर तुमचा पाय आहे आपण आतमध्ये घ्या
आयोजकांचा कॉल आहे, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. लक्ष असू द्या, आपण देखील सहकार्य करा. पुढचा बॉल प्रीड असेल. समोर फलंदाज नीरज ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय. चित्ते दाबेसाठी आता थोडासा साचपरत होता ना खानाव टीम, आणि अशा स्थितीमध्ये चुकी केली गोलंदाज प्रणय चौधरीनं. चित्ते या 7 धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा हा ट्रॅकर होता, चांगला फटका, मात्र हा बॉल फ्रीटचा आहे, त्याच्यामुळे विकेट मिळणार नाही. या बॉलवरती आले सिंगल. एका दाबेला प्राधान्य दिलं आणि एका दाबेच्या मदतीनं संघ पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचलाय. तो मात्र 26 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जगदंब गावदेवी खानाव संघ. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल संजू पाटील. आज जो ओपनर आहे, पहिल्या षटकामध्ये अगदी दमदार खेळ राहिला, मात्र त्याच्यानंतर संजू पाटीलला सध्या शांत ठेवलाय. मात्र शांत बसणार नाही. एक आक्रमण खेळाडू आणि आक्रमण जारी ठेवेल यातील मात्र शंका नाही. गोलंदाज या पुन्हा एकदा प्रणय चौधरी. पदतालिकेचा वापर केला, चेंडूचं लाईन मिरिट पाहिलं आणि त्याच्यानंतर एक चांगला फटका एक्झिक्यूट केला. चित्या ब्रँडेड षटकार फलंदाज संजू पाटीलच्या बॅट मधून येतोय. सहा धाब्याने संघ पुढे सरसावत असताना आता वेग घेतला या षटकामध्ये. आपण पहिला बॉल निर्धाव, त्याच्यानंतर मागे 2 बॉल मध्ये तब्बल मी म्हणेन प्रणव चौधरीने धाबा खर्च केला. त्या मात्र 14 धाबा, 3 चेंडूच्या अखेरीस तब्बल 14 धाबा खर्च केला गोलंदाज प्रणव चौधरीना. आणि संघाची धाबा संख्या 32 धाबा या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जगदंबा गावदेवी खानाव संघ. संजू पाटील इन ॲक्शन मध्ये भरपूर चांगला खेळ साकारतो सध्या खानाव टीम साठी. अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक होते, सासपारले थोडा लेझी क्रिकेट आणि त्याचा बेनापीठ मिळाला आता मॅच मध्ये जगदंबा गावदेवी खानाव टीमला. आणि 4 धाब्यानं संघ पुढे सरसावेल. संघाची धाव संख्या पाहिली संघ 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचला खानाव संघ. 5 जिते धाब्यासाठी संघर्ष होत होताना अशा स्थितीमध्ये सध्या चुकी करतोय गोपाल कृष्ण धुंद्रे संघ. मागील बॉल नो, त्याच्यानंतर त्याच्यावरती आलेला षटकार आणि इथे थोडासा लेझी क्रिकेट जिथे मिळला. 4 धाबा मॅच मध्ये महत्वपूर्ण राहतील खानाव टीम साठी. लाऊड अपील झाली. येस, पाठची टॉपच झाली. आला गेला दुसरा धक्का. संजू पाटील वैयक्तिक दमदार योगदान दिला आणि अखेरकार त्याची विकेट आता मैदानातून बाहेर. जिथे दुसरा धक्का जगदंबा गावदेवी खानाव टीमला लागलाय. दुसरा धक्का फलंदाज संजू पाटील वैयक्तिक अगदी चांगला खेळ साकारला. आता त्याचे विकेट मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज इन ॲक्शन मध्ये योगेश पाटील. हा फलंदाज प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. मिड विकेटला केलेल्या क्षेत्ररक्षका टीप मध्ये थोडंसं लेझी क्रिकेट वारंवार चुका करतो मॅच मध्ये धुंद्रे संघ. कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये तुम्हाला धाबा वाचवायचे आणि जर तुमच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अशा चुका केल्या त्या एक्स्ट्रा धाबा तुम्हाला सेकंड 17 मध्ये महागड्या राहतील. या बॉलवरती धाबाला तब्बल 2 अशा रीतीनं 3 षटकांचा केस समाप्त झाला. चला ड्रिंक स्टॉली 12वा प्रतिनिधी, चला आपण पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचे केस समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचले तब्बल 37 या आकड्यावरती, 38 या आकड्यावरती.
तर 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालं. 18 चेंडूंच्या अखेरीस 38 धाबा. 12 चेंडूमध्ये अवघ्या आपण पाहिल्या तर 18 धाबा होत्या. त्याच्यानंतर मागील हा षटक गोलंदाज प्रणय चौधरीचा भरपूर मागणं राहिलं. त्या षटकामध्ये धाबा तब्बल 20 धाबा खर्च केल्या आणि तिथे थोडासा शुभ संकेत राहिला बॅटिंग करीत असताना जगदंबा गावदेवी खानाव टीमसाठी. चौथं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल चिकेसी दोंदरे टीम. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 17 आल्या. त्याच्यानंतर अगदी चांगला जय सिनारेचं षटक टर्लिंग पॉईंट षटक राहिलं. त्या षटकामध्ये अवघे एकच धाव आली आणि 1 धक्का सचिन मुंडेची विकेट त्या षटकामध्ये पाहायला मिळाली. मात्र मागील षटकामध्ये धाब्यांची लयलूट केली बॅटिंग करत असताना नक्कीच खानाव टीमनं त्या षटकामध्ये तब्बल 20 धाबा 38 धाबा धाव पुस्तकावरती पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सेकंड स्पेल घेऊन आला पुन्हा एकदा जय सिनारे हा गोलंदाज. पहिला स्पेल अगदी दमदार राहिला. पिवनचा दुसरं षटक अगदी चांगला फेकला. उलटा स्पॉट पाठची इनर एज शॉर्ट फाईट मध्ये क्षेत्ररक्षक होते त्याला दिलाय चकवा. चेंडू डीपला निघून चालला. मिळतील 4. ठोकला हात चौकार. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया मंगेशजी गायकर, सागरजी गायकर यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. अविनाशजी गायकर, राहुलजी गायकर यांना सर्वांना विनंती आहे आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. इथे या बॉलवरती सिंगल आली. एका दाबेला प्राधान्य. एका दाबेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पाहिली 43-43 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना जगदंबा गावदेवी खानाव संघ. विकेट 2 गमावल्या. सचिन मुंडे, संजू पाटील मैदानातून पार झाल्यानंतर आता मॅच मध्ये संघर्ष धावेसाठी करतो नक्कीच खानाव संघ. हेलिकॉप्टर टँकेला ऑफसाईडला केल्या. क्षेत्ररक्षक आहेत. मस्तक पे तस्तक. चेंडू फरार. मिळते 4. हात ठोकला चौकार. से 47 धाबा. फलंदाज योगेश पाटील ज्याच्या बॅटमधून आपण हा चौकार पाहिला. 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि वैयक्तिक 6 धाबेचे योगदान दिला. बॅकफूट वरती जाऊन पंच केला. पटका चांगला आला द कार्पेट मिड विकेटला. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबलिंग झालं आणि तोपर्यंत संधी होती. या बॉलवरती धाबा कंप्लीट केला. तब्बल 2च्या मदतीनं प्रवास करत असताना मॅच मध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतो खानाव संघ आणि संघ जाऊन पोहोचला 49-49 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना खानाव. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोदकाम केलं. ऑफसाइड इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला हा फटका. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि 2 धाबा बघता बघता कंप्लीट केल्या. 2 धाबेला प्राधान्य आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 50 धाबा कंप्लीट करत असताना 51 या आकड्यावरती जगदंबा गावदेवी खानाव संघ. 4थं षटक मार्गस्थ गोलंदाज जय सिनारे या षटकाचा विचार केला. तब्बल 9 धाबा 5 चेंडूंच्या अखेरीस जयनं खर्च केला. पहिला षटक अगदी दमदार होता. च्या षटकामध्ये जयनं आपण पाहिलं तर अवघ्या 1च धाव खर्च केली आणि या षटकाचा विचार केला 5 चेंडूंच्या अखेरीस तब्बल 9 धाबा सध्या जयनं खर्च केल्यात. जडमध्ये फेकण्याचा प्रयत्न सुरू होता. इथे आपण पाहिलं तर सिंगल आली. माफ करा. या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 14 धाबा खर्च केल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस 52 धाबा धाव पुस्तकावरती आहेत.
तर शेवटचं षटक प्रवीण पाटील हा गोलंदाज. स्लॉगरचं षटक आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये प्रहार करावा लागेल. त्याच ईर्षेनं हा फटका अगदी चांगला आहे. जिथे 4 धाबा बॅटिंग करत असताना जगदंब खानाव टीमला आणि संघाची धावसंख्या पाहिली 4 ने पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचलाय 56-56 या आकड्यावरती. पाच स्लॉगरच्या षटकामध्ये प्रतिप्रहार करायचा आणि त्याच ईर्षेनं मॅच मध्ये सध्या फलंदाजी करत असताना फलंदाज योगेश पाटील ज्याच्या बॅट मधून आपण 2 चौकार पाहिल्यात, योगदान भरपूर चांगला देत असताना तिसऱ्या पंचांची मागणी. गोलंदाजावरती थोडासा आक्षेप घेतला. ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल. ऑपरेशन आमचे तिसरे अंपायर्स विनोद पाडे सर यांच्या माध्यमातून पाहणीवृत्ती केली जाईल ऑन स्क्रीन वरती. यस, अगदी चांगली 3 पंचांची कामगिरी करत असताना आपण 3 पंच पाहतो या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. भरपूर चांगली पंचाची भूमिका आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. लाईन पाहावी लागेल. थोडासा उपस्टमला बॉल होता. यस, पंचांचा इशारा की बॉल वाईट आहे. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या फलकावरती संघ जाऊन पोहोचल्या तब्बल 57-57 या आकड्यावरती. एक चांगला टार्गेट सेट करता मॅच मध्ये जगदंब गावदेवी खानाव संघ. बॅकफुट वरती गेला, पंच केला, मिड विकेटला हा फटका लॉन्च केला. पंचांचा इशारा की नो बॉल आहे. ओव्हर स्टेप केला गोलंदाजानं. तिथे 7 धावा बॅटिंग करत असताना जगदंब खानाव टीमला प्रणेश पाटील आमचे मित्र त्यांचा इथे शुभागमन झालाय. त्याच्यानंतर कॅप्टन कोल भाऊबली भावेश 9चा इशारा तब्बल 7 धावा 7च्या मदतीनं संघ 64 या आकड्यावरती. एक चांगले स्कोर आमचे मित्र आमचे बंधू अर्थात प्रणेश पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. दीपक पाटील सर यांचे सुपुत्र प्रणेश पाटील यांचं शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. 64 धावा धाव पुस्तकावरती आल्यात. हा एक चांगला टार्गेट सेट करता मॅच मध्ये. टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयावरती अगदी ठाम फलंदाजी केली मॅच मध्ये खानाव टीमनं आणि संघ 64 या आकड्यावरती. अद्यापिक विचार केला तर अद्यापिक 5 चेंडू शिल्लक असते. पुढचा बॉल हा फ्री डॅश समोर पुन्हा एकदा फलंदाज योगेश पाटील छान आक्रमक रूप धारण केलं. शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये प्रतिप्रहार करण्यासाठी सध्या योगेश पाटील तयार आहे. पुन्हा प्रहार, अजून एक तडाखा, अजून एक धमाका, सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. पुढचा बॉल गोलंदाज तयार. समोर पुन्हा एकदा योगेश. पुन्हा प्रहार, आता इलिमिनेशन. ताकद पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहेत जिथे पकडला, झेल संपला. योगेश पाटीलचा खेळ दमदार योगदान दिला जगदंबा गावदेवी खानाव टीम साठी फलंदाज योगेश पाटीलनं आणि जिथे विकेट गमावलाय. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना खानाव टीमला योगेश पाटील मैदानातून बाहेर झालाय. तिसरा धक्का. आता नवीन फलंदाज एक अनुभवी खेळाडू छान खानाव टेनिस क्रिकेट साठी भरपूर वर्ष दिला आणि तेवढाच चांगला खेळ आपण ज्याचा खेळाडूचं पाहिलं तोच खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. उमेश कर्णूक हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. अद्यापिक विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी. संघाची धावसंख्या पाहिली फलकावरती संघ 70 या आकड्यावरती. समोर एक अनुभवी खेळाडू उमेश कर्णूक इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज तयार. प्रहार केला, आल्याला तडाखा दिलाय. भरपूर चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय उमेश कर्णूकनं हा दमदार षटकार. तर षटकार आलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर 12च्या वेगानं सध्या प्रवास करतोय जगदंब गावदेवी खानाव संघ. संघाची धावसंख्या संघ 76 या आकड्यावरती. अद्यापिक 2 चेंडूचा खेळ बाकी असणाऱ्या गोलंदाज प्रवीण पाटील ज्याच्यावरती सध्या प्रति हल्ला चढवलाय आणि या षटकामध्ये विस्फोटक खेळ सध्या साकारल्या खानाव टीमना
अंतिम षटकामध्ये धाब्यांची लयलूट करतोय. एक चांगला टार्गेट सेट करताना त्याच ईर्षेना मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करत असताना मॅच मध्ये उमेश कर्णुक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न देखील करतोय आणि इथे मात्र थ्रो अचूक आहे. कलेक्ट टीम भरपूर चांगली झाली. यस पाहिलं जाईल ऑन स्क्रीनवरती की फलंदाज सेफ पापे स्क्रीनवरती पोहोचल्यात की रनआउटचं शिकार आहे. 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हरेज करायचं. अद्याप आपण जरी विचार केला तर एक चांगली वाहिनी सत्या या स्पर्धेला कव्हरेज करत असताना ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स विनोद पाटील सर ज्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पानवृत्ती केली जाईल आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस फलंदाज बाद आहे. रनआउटचा शिकार उमेश कर्णुक. हा धक्का लागतोय. चौथा बॅटिंग करत असताना जगदंबा गावदेवी खानाव टीमला आणि संघाची धावसंख्या पाहिली एक धाब्याने संघ पुढे सरसावलाय. दब्बल 77 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना खानाव संघ अद्याप विचार केला तर एक चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज प्रवीण पाटील ज्याच्यावरती अगदी प्रहार केला सध्या मॅच मध्ये खानाव टीमने. अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल असेल आणि या बॉल वरती किती धाबा जमा करेल आणि किती धाबेचं लक्ष अगेन्स्ट केणाऱ्या नक्कीच धुंद्रे संघासमोर सेट करेल. नवीन फलंदाज अविनाश. अंतिम बॉल आहे. गोलंदाज सह्या प्रवीण पाटील. अंतिम बॉल थोडासा स्लोवर होता. मागे 2 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि अशा रीतीने हा बॉल निर्धाव आला. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग दमदार राहिली ते मात्र जगदंबा गावदेवी खानाव टीमच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 5 षटकांच्या अखेरीत दब्बल 7 अर्थात 77 धावा जमा केल्या आणि सेकंड 17 मध्ये 78 धावेचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल तो मात्र गोपाल कृष्ण दोंद्रे टीमला. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर बॅटिंग भरपूर चांगली केली जगदंबा खानाव टीमनं आणि पहिल्या सत्रामध्ये तब्बल 77 धावा जमा केल्या आणि 78 धावेचं लक्ष अगेन्स्ट केणाऱ्या गोपाल कृष्ण दोंद्रे टीम समोर ठेवला. प्रॅक्टिससाठी बॉल नाही आहे. चला पेनल्टी घ्यायची असेल तर तुम्ही बॉलमध्ये प्रॅक्टिस करा. खानाव टीम लक्ष असू द्या. पहिले देखील कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही हा कॉल पोहोचवला होता. आज देखील आम्ही तुमच्यापर्यंत सूचना देतो की प्रॅक्टिससाठी तुम्हाला बॉल दिला जाणार नाही याच्याकडे लक्ष द्या.
चला स्पीडअप करा. आता सेकंड सत्र लक्ष 78 धाब्यांचा प्रवास 5 मध्ये सुखरूप राहील का गोपालकृष्ण दोंदरे टीमसाठी हे पाहणं गरजेचं. सलामीची जोडी केलपट्टीवरती दाखल झाल्या. फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील 2 सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये. कुणाल दवणे आणि निशांत पाटील ही जोडी आपण केलपट्टीवरती पाहतोय. कॉप बॉक्स मधून पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा. 78 धाब्यांचा प्रवास 5 मध्ये येणाऱ्या 30 बॉलमध्ये करावा लागेल गोपालकृष्ण दोंदरे टीमला. टीप फॉर टाट जसं तर तसं उत्तर या सेकंड सत्रामध्ये द्यावं लागेल तुम्हाला दोंदरे टीमला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल खानावळ टीमचा मुख्य ट्रम्प कार्ड. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मंगेश कर्णुक. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. समोर इनॅक्शन मध्ये फलंदाज निशांत पाटील हा फलंदाज. पिल्लूंची वरचना थोडंसं चेंज करण्याचा प्रयत्न. 30 मध्ये 78 धाबा वाचवायच्या सेकंड सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना जगदंबा खानावळ टीमला यस पंचाचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिला मुख्य ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मंगेश कर्णुक. बलिंगा इन ॲक्शन मध्ये सातत्यानं गोलंदाजी राहिली आहे मॅच मध्ये नक्कीच मंगेश कर्णुकची. पहिलाच बॉल थोडासा लाईन मधून लाईन पाहावी लागेल. यस थर्ड मॅनला चेंडू निघून चाललाय. पंचांचा इशारा देखील आलाय की वाईट अवंतर या 5 धाबा आणि या 5 धाबेनं अकाउंट ओपन होतं. बॅटिंग करत असताना गोपालकृष्ण दोंदरे टीमच्या 78 धाबा आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये या खेळपट्टीवरती धाबा भरपूर येतात. त्याच्यामुळे 78 धाबाला लक्ष मोठं नाही आहे मॅचमध्ये. मात्र गोलंदाजी सेकंड सत्रामध्ये चांगली करावी लागेल ते मात्र खानावळ टीमला. पहिला बॉल थोडंसं लाईनमधून पटकला. गोलंदाज मंगेश कर्णुक जिथे अतिरिक्त 5 धाबा मिळाल्यात बॅटिंग करत असताना दोंदरे टीमला. पुन्हा एकदा पिल्लूंची वरचना चेंज. प्रवीणला सातत्यानं हलवलं जातं. आज आपण प्रवीणचा विचार केला तर थोडासा शरीर त्याचा व्यवस्थित साथ देत नाही आहे. काल जागरण जास्त झाला. आज लगेच सकाळच्या सत्रामध्ये मॅच खेळण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये उतरला. त्याच्यामुळे फुटवर्क व्यवस्थित नाही आहे कदाचित. इथे पहिल्याच बॉलवरती आपण पहिला अतिरिक्त धाबा खर्च केला. 5 सेकंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. तो मात्र मंगेश कर्णुक हा गोलंदाज पाहतोय. अनेक मैदानावरती भरपूर चांगली गोलंदाजी साकारली. मलिंगा इन ॲक्शन गोलंदाज तयार. पुन्हा लाईन पाहावी लागेल. अतिरिक्त अजून एक धाव खर्च करीत असताना मॅच मध्ये मंगेश कर्णुक हा गोलंदाज सलग पॅक टू पॅक हा दुसरा बॉल वाईट फेकला. अतिरिक्त धाबा सध्या शुभ संकेत देतील बॅटिंग करत असताना गोपालकृष्ण दोंदरे टीमला. कारण की अतिरिक्त धाबा मॅच मध्ये अगदी इम्पॉर्टंट असतील गोपालकृष्ण दोंदरे टीमसाठी. कारण की 78 धाब्यांचं लक्ष घेतला आणि तो लक्ष पार करत असताना भरपूर चांगलं स्टार्ट मिळालंय. कारण की चेंडू एक सुद्धा फेकला नाही आहे जिथे 6 अतिरिक्त धाबा खर्च केला. चला आपण टीम मीटिंग घेऊ नका जास्त. चला विनंती असे खानावळ टीम सर्व खेळाडू एकत्र का आपण येता. चला 20 मिनिटाचा टाइम असेल. 20 मिनिटामध्ये 4 षटक फेकावे लागतील. लक्ष असू द्या खानावळ टीम. प्रत्येक बॉलवरती प्रत्येक ओव्हरमध्ये आपण सर्व खेळाडू एकत्रित येऊ नका. जर एक्स्ट्रा वेळ तुम्ही खर्च केला तर तुम्हाला पॅनेटी अर्थात 5व्या षटकामध्ये अतिरिक्त सर्कलच्या आतमध्ये प्लेअर घेऊन खेळावा लागेल. याच्याकडे लक्ष द्या. महत्त्वाची सूचना आहे. आयोजकांच्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचवतो. जास्त वेळ खर्च करता खानावळ सिंग. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण देखील सजून घ्या. 6 धावा. अंपायर्स आपण देखील ऑन करा. दीपक पाटील सर ऑफिशियल अंपायर्स पाहतोय. त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील लगेच टाइम अलर्ट करा आणि वारंवार आपण संगणकाला मैदानाच्या आतमध्ये ऑन करा. पहिलाच बॉल आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मंगेश कर्णुक. मागे 2 बॉल थोडासा लाईन मधून पटकला. आता इथे लाईन चांगली आहे. चेंडू फाटल्यानंतर थोडासा बाहेर अगदी फलंदाजाला चकवा दिला आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. मागे 2 बॉल वाईट फेकले. त्याच्यानंतर सर्व 11 खेळाडू एकत्र आला. थोडासा सल्ला दिला आणि त्याच्यानंतर त्या सल्ल्याचा फायदा मिळतोय खानावळ टीमला जिथे डॉट चेंडू फेकला गोलंदाज मंगेश कर्णुक जो मुख्य ट्रम्प कार्ड आहे जगदंबा गावदेवी खानावळ टीमचा. आडव्या बॅटचा वापर
फुलटॉस बॉल होता. यस, रेफर घेतलाय. आईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेतला, पाहिलं जाईल. ऑफिशियल आमचे तिसरे अंपास विनोद पाडे सर ज्यांच्या माध्यमातून पानृत्य केले जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट एक चांगली वाहिनी. यस, नोचा इशारा आलाय. अतिरिक्त अजून एक धाव ऍड केली जाईल. पण अतिरिक्त धावा सध्या खर्च करतो मॅच मध्ये. पहिला षटक फेकत असताना गोलंदाज मंगेश कर्णूक तब्बल 7 धावा या अतिरिक्त खर्च केल्यात. मॅच मध्ये कर्दनकार रात्री कदाचित खानाव टीमसाठी पुन्हा एकदा सल्ला देण्याचा प्रयत्न सचिन मुंडे करतो. जास्त वेळ खर्च करता. लक्ष असू द्या सर्व खेळाडू खानाव टीम, आपण प्रत्येक बॉलवरती एकत्र येऊ नका, कारण की आजच्या दिवसामध्ये 4 मिनिटं ऑलरेडी आपण एक बॉलासाठी खर्च केलाय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक काही करून फेकावे लागतील. सचिन मुंडे याच्याकडे लक्ष द्या, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला अतिरिक्त एक्स्ट्रा प्लेअर घेऊन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. प्रिटचा बॉल असेल समोर. पुन्हा एकदा फलंदाज निशांत पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. अतिरिक्त 7 धावा खर्च केला. गोलंदाज मंगेश कर्णूक हा गोलंदाज. लो फुलटॉस होता, ऑफ साईडला खेळलाय आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट झाली. थोडंसं क्षेत्रक्षक चाच पाडले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर होता, जिथे नकार दिलाय कुणाल दवनेनं आणि इथे फक्त मिले सिंगल. एका धावेला प्राधान्य. वैयक्तिक सिंगलनं अकाउंट ओपन केलंय आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ 8 या अकऱ्यावरती जाऊन पोहोचला. आठ धाबा धाव पुस्तकावरती वेळेनुसार खेळ करावा लागेल खानाव टीम. लक्ष असू द्या. होय, अगदी चांगला बॉल डिलिव्हर केला. युवी साहेब विल डेफिनेटली ट्रिपल अचित फर्निचर डिस्ट्रॉय. जिथे पहिला धक्का गोपाल कृष्ण धुंद्रे टीमला. फलंदाज कुणाल दवने बॅक टू द पॅव्हेलियन हा पहिला धक्का. मागील काही बॉल अगदी लेंथ लाईन मधून भटकत होता. त्याच्यानंतर मागचा बॉल आपण पाहिला तर अगदी सटीक लाईन आपण गोलंदाज मंगेश कर्णूकची पाहिली. अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला, जिथे अगदी फलंदाजाला बाद केला आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना गोपाल कृष्ण तोंद्रे टीमला. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. लक्ष 78 धावांचा. त्याच्यामुळं चांगला खेळ करावा लागेल. सेकंड 17 मध्ये बॅटिंग करत असताना दोन्ही टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकासाठी. हो, लाईन चांगली आहे. आता इथेच योग्य लाईन, योग्य दिशा अशी गोलंदाजी सध्या मंगेश कर्णूक करतो. बाकी 2 बॉल अगदी निर्धाव फेकला, ज्याच्यामध्ये 1 विकेट फलंदाज कुणाल दवने याची विकेट आली मंगेश कर्णूकच्या अकाउंट मध्ये. एक फलंदाज बाद झाला आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ 8 या आकड्यावरती. P1चा पहिला षटक या समोर इनॅक्शन मध्ये ऋतिक माली हा फलंदाज. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅन्स लँड. चेंडू डिलिव्हर झालाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि इथे मात्र चित्याच्या चपलाईनं या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या. 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावेल. संघ जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये. 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गोपाल कृष्ण धुंद्रे संघ. 10 धाबा धाव पुस्तकावरती. चांगलं खेळ सध्या साकारलं जातं. पहिला धक्का लागल्या, अतिरिक्त 7 धावा मिळाल्यात या शुभसंकेतात या मॅच मध्ये गोपाल कृष्ण धुंद्रे टीम साठी आणि त्याचा फायदा उचलावा लागेल. मंगेश कर्णूक पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग ट्रॅक वरती. पुलटास होता ऑन साइडला किल्ला. मिड ऑन टीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि इथे मात्र चेंडू 1 टप्पा बाउन्स फरार होतोय. 4 धाबेसाठी हा चौकार. झालंय पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती 10 पहिला तर 14 धावाला बॅटिंग करत असताना गोपाल कृष्ण धुंद्रे टीम साठी. स्पीड अप करा सचिन मुंडे.
आपण जास्त वेळ खर्च करता याच्याकडे लक्ष द्या. टाइम अलर्ट केलाय. 7 मिनिटं आपण एक षटकासाठी आपण 7 मिनिटं खर्च केल्यात. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक काही करून फेकावे लागतील. अन्यथा डिसिप्लिन महत्वाचं, शिस्त महत्वाची आहे. तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये अतिरिक्त एक्स्ट्रा प्लेयर घेऊन सर्कलच्या आतमध्ये खेळावं लागेल. ऑलरेडी तुम्हाला ॲडजस्ट केलाय. सचिन मुंडे याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही देखील आयोजक करता, त्याच्यामुळे आपल्याला वारंवार सूचना दिली जाते. जसं आपलं 20 मिनिटं खर्च केले जातील लगेच तुम्हाला सूचित केलं जाईल. उमेश थोडं स्पीडअप करा आणि अतिरिक्त एक प्लेट तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याच्याकडे लक्ष द्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावाला तब्बल बॅटिंग करत असताना गोपालकृष्ण दोन्ही टीमसाठी तब्बल 14 धावा. सेकंड षटक या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. दुसरा ट्रम्प कार्ड योगेश पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. प्रहार करावा लागेल मॅचमध्ये. 78 धावेचा प्रवास करायचा, त्याच्यामुळे तुम्हाला प्रहार देखील करावा लागेल. 30 बॉल 78चं घेते लक्ष जर तुम्हाला सुखरूपपणे पार करायचं ना, आणि त्याच्यासाठी तुम्हाला विस्फोट केलं मॅचमध्ये साकारावा लागेल. इन ॲक्शनमध्ये फलंदाज ऑन स्ट्राईक निशांत पाटील आज द ओपनर. हा फलंदाज प्रहार करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल होता योगेश पाटीलचा आणि इथे मात्र फलंदाजाला अगदी चकवा दिला आणि सरळ यष्टिरक्षक सचिन मुंडेच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, जिथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतात. डॉट चेंडू मॅचमध्ये प्रेशर हा निर्माण करत बॅटिंग करत असताना दुंद्रे संघावरती प्रत्येक बॉलवरती धाव हवी आहे आणि अशा स्थितीमध्ये केल्या डॉट चेंडू मॅचमध्ये भरपूर काही सांगून जातील. दुंद्रे टीमला 5ची कदाचित एज होती, जिथे सचिन मुंडे थोडीशी चुकी केली आणि कॅच ड्रॉप झाली, जिथे जीवनदान फलंदाज ऋतिक मालीला मिळालाय. हा देखील डॉट चेंडूला मागे 2 बॉल निर्धाव फेकलात योगेश पाटील. हा दुसरा ट्रम्प कार्ड आणि तेवढीच चांगली गोलंदाजी फलंदाजी देखील आपण पाहिली. अगदी चांगली फलंदाजी साकारली योगेशनं, वैयक्तिक दमदार योगदान दिलं आणि त्याच्यानंतर गोलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळतं. स्टोवर बॉल होता, गतीमध्ये मिश्रण केलं आणि इथे मात्र त्या चेंडूला सन्मान दिला फलंदाज निशांत पाटीलनं, जिथे सिंगल मिळालं बॅटिंग करत असताना गोपालकृष्ण दोंद्रे टीमला. एकेरी दुहेरी दाब्यानं खुश असे सत्या गोलंदाजी करत असताना जगदंबा गावदेवी खानाव संघ अरे एकेरी दुहेरी दाब्यानं तो टार्गेट चेस होणार नाही हे जाणले सध्या मॅचमध्ये खानाव टीमनं. पुढचा बॉल योगेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. ऑफ साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं जातील, मात्र तोपर्यंत चेंडू फरार चिथे मिळती 4 ठोकलाय चौकार. चौकार आला फलंदाज ऋतिक माली याच्या बॅटमधून. संघ 19 या आकड्यामध्ये चढमध्ये फेकलं होतं, अगदी बॉडीच्या लगत हा बॉल डिलिव्हर केला आणि त्या चेंडूला खोदकाम केला फलंदाज ऋतिक मालीनं आणि या बॉलवरती आले सिंगल. एका धावेला प्राधान्य, एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. या षटकाचा विचार केला 5 मध्ये अवघ्या 6 धावा खर्च केला. हा षटक कमालीचा राहिला सध्या. व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया रोशनजी रुपेकर आणि अर्जुनजी भोईर यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. इथे धक्का लागला दुसरा बॅटिंग करत असताना दुंद्रे टीमला फलंदाज निशांत पाटील मैदानातून बाहेर. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरी 10च्या सरासरीनं धावा जमा केल्या बॅटिंग करत असताना.
मात्र गोपाल कृष्ण धुंद्रे टीमना येणारे 18 बॉल आणि 58 धाब्यांची गरज आहे. धावेला वेग द्यावा लागेल. 61 पाठ होलं मॅच मध्ये धुंद्रे टीमला. थोडासा वेट आणि ऑच लेट कटचा हा नजाकत चित्र थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल आणि इथे मिती 4 ठोकलाय चौकार. 4 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 24-24 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गोपाल कृष्ण धुंद्रे संघ फटक्यांची गरज, मोठे फटके मारावे लागतील कारण की 18 बॉल मध्ये आपण पाहिलं तब्बल 58 ची गरज होती. आता समीकरण चेंज झाला. येणारे 17 बॉल आणि 54 धाब्यांची गरज. हा मॅच अजूनही बॅलन्स आहे. इथून 18 बॉल मध्ये भरपूर मोठा संघर्ष जरी करायचा असेल तरी ते देखील आम्ही करू हे दाखवत असताना मॅच मध्ये गोपाल कृष्ण धुंद्रे टीम आणि समोर फलंदाज पाहिला ऋतिक माली, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अद्याप खेळपट्टीवरती आहे. ओ तेवढाच चांगला खेळ साकारला जात आहे. अगदी चांगला फटका सुपर सभ्य उपर हा टुप्पर खेचलाय फलंदाज ऋतिक मालीना षटकार. आता इथे थोडासा 61 पाय ठेवला आणि चांगला खेळ. जिथे 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी साकारली मॅच मध्ये नक्कीच कानाव टीमनं. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये विजय तात्रेच्या या षटकामध्ये प्रतिप्रहार करत असताना फलंदाज ऋतिक माली ज्याच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या गोलंदाजावरती आक्षेप घेतल्या ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल. विनोद पाटील सर आमचे तिसरे अंपायर जॉईन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल. 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले सध्या बॅटिंग करत असताना गोपाल कृष्ण धुंद्रे संघ अद्याप 16 बॉल 48 ची गरज आहे मॅच मध्ये. गोलंदाज तयार. विजय तात्रेवरती प्रहार केलाय. प्रतिप्रहार करत असताना अजून एक हवा रॅकेटचा वापर केला फलंदाज ऋतिक मालीनं ज्याच्या बॅटमधून हा दुसरा तडाखा दुसरा षटकार. मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतं. मॅच मध्ये शिरकाव करतोय तो मात्र गोपाल कृष्ण धुंद्रे संघ. जिथे 12 मध्ये अवघ्या 20 धावा आल्या, 18 मध्ये 58 ची गरज होती आणि अशा स्थितीमध्ये विस्फोटक बाण आजमावलाय. इथे जाणलंय हवा रॅकेटचा वापर करावा लागेल आणि 30 किली साकत असताना मॅच मध्ये ऋतिक माली ज्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक आपण दुसरा षटकार पाहिला. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचल्या तब्बल 36-36 या आकड्यावरती. हा षटक महत्वाचा राहतोय सध्या बॅटिंग करत असताना धुंद्रे टीम साठी कारण की या षटकामध्ये धाबांची लयलूट करतो फलंदाज ऋतिक माली. समीकरण पाहिला येणारे बॉल शिल्लक आहेत 15 आणि 42 धाबांची गरज. मागील 3 बॉल मध्ये 16 धाबा जमा केल्यात फलंदाज ऋतिक मालीनं आणि मॅच मध्ये शिरकाऊ मॅच मध्ये कमबॅक करत असताना सध्या गोपाल कृष्ण धुंद्रे संघ फलंदाज विजय तात्रेवरती किल्ला प्रहार आपण मॅच मध्ये पाहतोय. पुन्हा प्रहार. आता चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. ताकद कमी होती. क्षेत्ररक्षक फेकण्याला टीप मिड ऑन मध्ये पकडला झेल तिथे संपला. फलंदाज ऋतिक मालीचा खेळ हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना गोपाल कृष्ण धुंद्रे टीमला. तिसरा धक्का तिसरा फलंदाज मैदानातून पाय झाला. संघाची धावसंख्या पाहिली 36 या आकड्यावरती. ज्या फलंदाजांना चांगलं खेळ साकारलं विजयासाठी आशेची किरण दाखवली आणि त्याच फलंदाजाला मैदान सोडावं लागलंय. फलंदाज ऋतिक माली मैदानातून पाय झालाय. आता येणारे 14 बॉल मध्ये 42 ची गरज आहे धुंद्रे टीमला. त्याच्यामुळे कशा रीतीने संघर्ष करेल का मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवेल. गोलंदाजी करत असताना जगदंब गावदेवी खानाव संघ विजय तात्रेने घेतलेली विकेट खूप इम्पॉर्टंट आहे कारण की चांगला खेळ साकारता फलंदाज ऋतिक माली आणि अखेरकार त्याची विकेट मैदानातून बाद झाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अधिक सिनारे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन झालाय. जबाबदारीने खेळ साकारावा लागेल कारण की 14 मध्ये
42 धाब्यांची गरज आहे. ज्या रीतीनं ऋतिकनं खेळ साकारलं तशाच रीतीनं एखाद्या फलंदाजाला खेळ साकारावा लागेल, तेव्हाच हा सामना जिंकू शकता गोपाल कृष्ण दोंदरे संघ. पुढचा बॉल विजय तात्रे. हा प्रॅकर होता, थोडासा लेट हा फटका खेचला आणि थर्ड मॅनला चेंडू निघून चालला. फलंदाज अधिक सिनाऱ्याच्या बाट मधून आलेला चौकार. 4 धाब्याने संघ पुढे सरसावेल. संघाची धाव संख्या पाहिली संघ 38. 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. अद्याप 13 बॉल आणि 38 धाब्यांची गरज आहे. 13 बॉल 38 हा समीकरण. समोर इनॅक्शन मध्ये फलंदाज अधिक सिनारे सध्या विजय तात्रेवरती प्रहार करत असताना मॅच मध्ये. हा प्रॅकर होता, फुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन, चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत आलेली सिंगल. एका ताबेला प्राधान्य दिला. अशा रीतीनं 3 षटकांचे केस समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गोपाल कृष्ण दोंदरे हा संघ जाऊन पोहोचला 41. 41 या आकड्यावरती प्रवास होता 78 धावांचा. आता येणारे 12 बॉल आणि 37 धावांची गरज आहे मॅच मध्ये गोपाल कृष्ण दोंदरे टीमला. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि करायच्या 37 धावा. मॅच अजूनही बॅलन्स. मॅच मध्ये संघर्ष करतोय सध्या. सेकंड 17 मध्ये बॅटिंग करत असताना गोपाल कृष्ण दोंदरे संघ 12 बॉल 37. 12 बॉल मध्ये पहिल्या 12 बॉल मध्ये आपण पाहिला 20 धाबाला. त्याच्यानंतर या षटकामध्ये तब्बल धाबा खर्च केला गोलंदाज विजय तात्रेनं 21 धाबा आणि तिथूनच मॅच मध्ये यू टर्न घेतलं सध्या गोपाल कृष्ण दोंदरे टीमना. 12 मध्ये अजूनही 37 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा. वारंवार सूचना. अवघ्या 3 मिनिटाचा टाइम असेल उमेश. तर येणारे 12 बॉल 37 धावांची गरज. सेकंड स्पेल घेऊन आलाय गोलंदाज योगेश पाटील. पहिला स्पेल दमदार राहिला. ज्या षटकामध्ये अवघ्या 6 धावांनी 1 विकेट. आता या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी मॅच मध्ये साकारेल योगेश पाटील. अलाउन द कार्पेट हा फटका. डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला 42-42 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं तर येणारे 11 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती धाव हवी आहे आणि त्याच्यानंतर येणारे मोठे फटके विजयाकडे वाटचाल करेल तो मात्र गोपाल कृष्ण दोंदरे संघ. वर बॉल होता, थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं. चाणक्यरित्या गोलंदाजी साकारता मॅच मध्ये योगेश पाटील तेवढंच चांगलं. रनअप आपण दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहिलं आणि इथे या बॉलवरती धाबाला 2. प्रत्येक धाबेसाठी आता संघर्ष करतं. प्रत्येक धाबेसाठी मॅच मध्ये घाम घालतं. बॅटिंग करत असताना दोंदरे संघ प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आणि त्याच्यासाठी केला संघर्ष. येणारे 10 बॉल आणि 34 धाबांची गरज 5 मध्ये गोपाल कृष्ण दोंदरे टीमला. समोर फलंदाज अधिक चढ मध्ये हा बॉल फेकलाय. कमालीचा षटक फेकत असताना सेकंड स्पेल संघनायकांना विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावरती ठाम अशी गोलंदाजी करत असताना योगेश पाटील जगदंबा गावदेवी खानाव टीमसाठी चांगली गोलंदाजी साकारते. समीकरण चेंज झाला. 9 बॉल 34 धावांची गरज आहे. डॉट चेंडू मॅच मध्ये प्रेशर हा क्रिएट करेल. इथे देखील आपल्याला 2 धावा पाहायला
तर येणारे 6 बॉलांना 32 धाब्यांची गरज मॅच मध्ये. तर मात्र धुंद्रे टीमला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. कुणाल पाटील हा गोलंदाज मंगेश कर्णुक मांदट कानाव सोडून राहते. तर कुणाल पाटील हा गोलंदाज येणारे 6 बॉल 32. प्रहार करण्याचा प्रयत्न, पाठची टॉपेज झाली, पकडला झेल, संपला फलंदाजचा खेळ. जिथे हा चौथा धक्का बॅटिंग करत असताना गोपाल कृष्ण धुंद्रे टीमला पहा मॅच मध्ये कलाडनी कुठे घेतली ना तर योगेश पाटीलचं षटक, 2 षटक 2 स्पेल भरपूर चांगले राहिले. 12 बॉल मध्ये अवघ्या आपण पाहिलं तर योगेश पाटीलला 11 धाबा खर्च केल्याने 1 फलंदाजाला बाद केला. तिथूनच मॅच मध्ये वर्चस्व गाजवला जगदंबा गावदेव खानाव टीमनं. चला मोसारे टीम आपला संगणक आपण टॉस साठी या. विनिंग टू विनिंग असा सामना लगेच केला जाईल. त्याच्यामुळे मोसारे टीमच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या व्यासपीठावरती. येणारे 5 बॉल आणि आता 5 मध्ये करायच्या तब्बल 32 धावा. पाठची एज, अजून एक धक्का हा लागेल. 5वा धक्का बॅटिंग करत असताना गोपाल कृष्ण धुंद्रे टीमला. शेवटचे 4 बॉल 32 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आणि सध्या गोलंदाजी करत असताना जगदंबा गावदेवी खानाव संघ हा विजयाच्या उंबाट्यावरती उभा. पहिला 17 अगदी दमदार बॅटिंग केली. तब्बल 5 षटकांच्या अखेरीस 77 धाबा जमा केला आणि 78 धाबा डिफेन्स करत असताना तेवढीच चांगली गोलंदाजी योगेश पाटीलची पाहायला मिळाली. ऑन हॅट्रिक गोलंदाज. यस, या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन करतोय गोलंदाज कुणाल पाटील आणि सलगचा हा लागणार 3रा धक्का. 6वा फलंदाज मैदानातून बाहेर. सलग 3 बॉल 3 विकेट. कमालीचा षटक. स्लॉगरच्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी कुणाल पाटील करतोय. पुन्हा वेगवान बॉल, अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. या स्पर्धेमध्ये मेडन विकेट मेडन षटक फेकण्याचा विक्रम करेल का गोलंदाज कुणाल पाटील. त्यांना सलग 4 बॉल निर्धाव आणि त्याच्यामध्ये सलग 3 बॉल 3 विकेट. भरपूर चांगली गोलंदाजी सध्या स्लॉगरच्या षटकामध्ये आपण कुणाल पाटीलचे पाहतोय. अभूषा आता पुढच्या फुल मॅच मध्ये जॉईन होतील. भरपूर विश्रांती गेली त्याच्यानंतर अगदी बेलेवरती त्याही उपस्थित दाखवली इथे. अजून एक विकेट. 5 तब्बल 7वा फलंदाज. मोसारे टीम आपला संघनायक आपण या टॉस साठी रिपोर्टिंग द्या. यातून जो संघ जिंकेल तो लगेच मोसारे टीम समोर फाईट करेन आणि मी म्हणेन विजयाच्या उंबरठ्यावरती सध्या उभा आहे तो मात्र जगदंबा गावदेवी खानाव संघ. अद्याप एक चेंडूचा खेळ बाकी असेल. संघाची धावा संख्या पाहिली. संघ 46 46 78 धाब्यांचं लक्ष पार करत असताना पूर्णपणे अडचणीखाली सापडला तो मात्र धुंद्रे संघ. चला अंतिम 1 बॉल या स्पर्धेमध्ये विकेट मेडल षटक फेकण्याचा विक्रम हा कारनामा केला जाईल का गोलंदाज कुणाल पाटील याच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज तयार कुणाल पाटील. अंतिम बॉल आणि इथे आली सिंगल. यस, अशा रीतीने हा सामना जिंकला. अभिनंदन टीम जगदंबा गावदेवी खानाव टीम. हार्ड लक गोपाल कृष्ण धुंद्रे. तुम्ही या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. टॉस साठी या सचिन मुंडे. चला आपण लगेच टॉस साठी या ना. मोसार टीमच्या संघनायकाला देखील विनंती करेन की आपण देखील टॉस साठी या. उशीर करू नका आता सचिन मुंडे, आपण लगेच टॉस साठी या. चला मोसारी टीम आपला देखील संघनायक आपण लगेच स्पीडअप करा.
द्वितीय फेरीनं पहिली मॅच पाहायला मिळेल. एका साईडला मोसारे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल जगदंब गावदेवी खानाव. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरले योगेश पाटील. वैयक्तिक फलंदाजी करत असताना 27 धाबांची उपयुक्त केली साकारली आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये अवघ्या 11 धाबा आणि 1 विकेट अष्टपैलूची कामगिरी करणारा योगेश पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच. त्याच्यानंतर दोन्ही